नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. तुम्ही पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. विरोधी पक्षातले दोन नेते सध्या न्यायालयाच्या झपाटमध्ये आलेले आहेत. त्याच्यातले एक राहुल गांधी. त्यांच्या नागरिकत्वाचा अतिशय गंभीर असा विषय न्यायालयाच्या समोर आलेला, याचिका दाखल झालेली आणि आम्ही कालच त्याच्यावरती व्हिडिओ केला आहे. ते जज सुभाष विद्यार्थी त्यांनी स्वतःला त्या केसमधून बाजूला केलेलं. आता पुढं काय घडतं ते बघायचं. पण दुसरी जी केस आहे ती मोठी विचित्र आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये गेलेले असताना, म्हणजे त्यांच्यावरचे खटले चालू असताना, प्रत्यक्ष ज्या समोर बसलेल्या न्यायमूर्ती आहेत, स्वर्णकांता शर्मा म्हणून जे आहेत, स्वर्णकांता शर्मा, आणि त्यांच्याच वरती ह्यांनी आरोप केले. म्हणजे केजरीवाल यांचा उद्धटपणा बघा, की ज्या न्यायमूर्तीच्या समोर खटला दाखल झालेला आहे त्याच न्यायमूर्तीवरती आरोप करायचे. बरं, एक वेळ हे ठीक आहे की हे स्वतः काहीतरी फार शहाणे आहेत आणि ह्यांचे काहीतरी तत्वाची बाजू आहे, काहीतरी सत्याचा कण यांना सापडलेला आहे. न्यायमूर्तींचं वर्तन कसं आहे काय, थोडे 2 मिनिटं बाजूला ठेवतो. एक सरळ साधा औचित्य असतं. जर तुम्हाला अशा पद्धतीचे आरोप करायचे असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष काही ना काहीतरी पुरावे द्यावे लागतात, कागदपत्र हाताशी ठेवावं लागतात, सबळ अशी कारणं द्यावी लागतात, तर्क मांडावा लागतो. आता बार अँड बेंचेसमध्ये ते सगळं त्याचं रेकॉर्डिंग दाखवलं जातं. म्हणजे कोर्टामध्ये जे काही चाललंय ते आपल्या डोळ्याच्या माघारी झालं असं नाही. जसं संसदेमध्ये जे काही चालू आहे ते अतिशय स्पष्टपणे आपल्याला 24 तास त्याचं जे व्हिडिओ म्हणजे काय त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग दिसतं, त्याच पद्धतीने न्यायालयाचं पण आहे. केजरीवाल यांनी जे आरोप केले त्याच्यातला एक आरोप होता ज्याच्यावर प्रामुख्याने मी असं बोलणार आहे, की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाला कशा गेला होतात, आणि त्यांनी तारखा वगैरे सांगितले. एकच साधा प्रश्न विचारून न्यायमूर्तींनी इतकी भंबेरी उडून दिली केजरीवालची, अजूनही त्यांना त्याच्यातून काही सुधारलेलं नाही. त्यांनी असं म्हणणं पडलं की तुम्ही माझ्यावर आरोप करता, ठीक आहे, मी ते ऐकून घेईल न्यायमूर्ती म्हणून, आणि न्यायमूर्ती म्हणून त्याच्यावरती बोलेन. मला एक साधं उत्तर द्या. मी ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी मी काही घटनाविरोधी बोलले, त्या ठिकाणी मी काय राजकीय हे केलं, मी तिथे बोलले काय, तुम्ही काय सांगू शकाल का? केजरीवालांना काहीच सांगता येईल. केवळ अधिवक्ता परिषदी संघाशी संबंधित आहे. त्या कार्यक्रमांना न्यायमूर्ती गेलेले असल्यामुळे त्या कशा बायास्ड, पूर्वग्रह दूषित आहेत, आणि मला माझा खटला त्यांच्यासमोर चालवायचा नाही. आता ह्याच्यातला हा जो उद्धटपणा आहे केजरीवाल यांच्यासारख्यांचा, खरं तर त्यांनी ह्याच्या संदर्भातली पण काही एक ॲप्लिकेशन करायची एक पद्धत आहे, त्या दृष्टीनं सुद्धा ते करू शकले असते. पण ते जे बोलून आणि स्वतः उभं राहण्याचा जो उद्धटपणा त्यांनी केलेला आहे, कोणीतरी त्यांना सुचवलं असेल, म्हणून म्हणलं त्यांचे सल्लागार जे कोणी आहेत ते, की तुम्ही उभं राहा म्हणजे फरक पडतो. कारण की प्रत्यक्ष यांचा वकील उभं राहिला असता तर ह्याच्या आधीच ह्या सगळ्याच्या चिंधड्या झाल्या असत्या. जो तर्क त्यांनी दिला, आणि न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा ज्या आहेत त्यांनी हे पूर्णपणे उलटवलं. त्यामुळे एक तर त्या बाजूला होणारच नाही त्याच्यातून, कारण की प्रत्यक्ष न्यायमूर्तींच्या न्यायदानाच्या अस्मितेवरतीच हा घाला आहे. त्यांच्याच ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. मी असं पळून जाणार नाही, मी इथेच उभी राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यावरती आरोप करत असताना सुद्धा कुठलेही ठोस असे पुरावे दिलेले नाहीत. या ठिकाणी ह्या न्यायमूर्तींनी ज्या तर्ककठोरपणे, आपण ज्या जागेवरती बसलेलो आहोत, आपल्याकडे ते रघुनाथराव पेशव्यांच्या संदर्भातलं विधान आहे. रामशास्त्री प्रभूणे प्रत्यक्ष न्यायाधीश होते आणि ज्यांनी बाणेदारपणे राजाला सुद्धा त्याच्या विरोधातला निर्णय सुनावलेला होता. कारण की हे प्रत्यक्ष मागं श्री गजानन बसलेला आहे. जसं आज आपण ज्याला न्यायदेवता वगैरे म्हणतो, तेव्हाची पद्धत त्याचप्रमाणे. त्याच्यामुळे मी त्याचा आदेश मानेल, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा, म्हणजे सत्सद्बुद्धीचा, विवेक बुद्धीचा, पण तुमचा मानणार नाही. 2 प्रकरण आहेत बघा. आम्ही जो काल व्हिडिओ केला राहुल गांधीचा, सुभाष विद्यार्थी सारखे न्यायमूर्ती पळ काढतात आणि त्या केस माझ्यासमोर नको म्हणतात. आणि दुसरीकडून स्वतःवरती झालेला हल्ला असताना सुद्धा मी सक्षम आहे, मी याचं न्यायदान करू शकते आणि ही केस मी त्याच्यातून बाजूला हटणार नाही, असं कणखरपणे एक महिला न्यायमूर्ती, ज्या महिलेच्या सबलीकरणाची चर्चा होते आहे, आणि संसदेनं ते विधेयक विरोधी पक्षांच्या हटवादीपणामुळे संसदेमध्ये ते सपशेल पराभूत झालेले, आणि त्या पार्श्वभूमीवरती एक पुरुष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पळ काढतो राहुल गांधीच्या खटल्यातून, आणि दुसरीकडे एक महिला न्यायमूर्ती ठामपणे उभी राहती स्वतःच्याही विरोधात असलेल्या खटल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, की त्याचंही न्यायदान करण्यास मी समर्थ आहे. 2 मुद्दे समोर येतात याच्यातून. एक तर पहिले, ही जी न्यायव्यवस्था आहे ज्या पद्धतीनं वागते तिच्यावरती काही संशय आहेत, शंका आहेत, प्रश्न आहेत, बरोबर.
पण दुसरीकडून आपली राजकीय परिस्थिती कशी होऊन बसलेली विचित्र बघा. कोर्ट कचेऱ्या आणि त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये इतक्या उद्धटपणे विधानं फार जुनी म्हणत नाही मी, आत्ताच केलेली आहेत केजरीवाल यांनी. मागच्याच वर्षीची गोष्ट आहे. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या. केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा त्यांना निवडणुकीचा प्रचार आणि या गोष्टीसाठी बाहेर सोडण्यात आलं. तेव्हा त्यांनी अशी बॉम्ब केलेली होती की जर तुम्ही मला कौल दिला तर तो जनतेचा कौल असेल आणि मग मला तुरुंगात जावं लागणार नाही. काय झालं? जनतेनं दिला ना कौल. तिथून आपची राजवट हटली, आपचा पराभव झाला आणि तिथे भाजप सत्तेवरती आला. काँग्रेस जनतेनं तर कौल दिला. आता मग अरविंद केजरीवाल मानणार की नाही? त्यापूर्वी सुद्धा जनतेनं कौल दिला होता. लोकसभेच्या 7 जागा आहेत दिल्लीला, त्याच्यातल्या 4 जागा आम आदमी पक्ष आणि 3 जागा काँग्रेस लढणार असं ठरलं. 7च्या 7 जागी त्यांचा पराभव झाला, 0 जागा आल्या. जनतेनं काय कौल दिला? भाजपच्या बाजूने कौल दिला. मग जनतेनं भाजपच्या बाजूने कौल दिलेला असेल आणि तो समोर दिसतो आहे, मग तुम्ही मानणार की नाही तो? आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष न्यायालयात जाता, एक तर जनतेनं दिलेला कौल तुमच्या विरोधात गेलेला आहे. दिल्ली विधानसभा, नंतर त्याच्या आधी दिल्ली लोकसभा, दोन्ही ठिकाणी कौल तुमच्या विरोधात गेला. आणि आता प्रत्यक्ष न्यायालयात खटला उभा राहिला, जेव्हा तुमच्या बाजूनं ह्याच दिल्ली न्यायालयामध्ये राघव चड्डा आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये यापूर्वी जमानत मंजूर झाली, तेव्हा मात्र हे न्यायालय चांगलं होतं. आणि आता मात्र तुमच्या बाबतीमध्ये कुठलंही तुम्हाला काय म्हणतील त्याला सुटकेचा श्वास घ्यायची संधी नाहीये. आणि आता कडकमधली कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावर तुम्ही आतापासून आरडाओरडा सुरू केली प्रत्यक्ष न्यायाधीशांच्या विरोधातच. आणि तेही म्हणजे मी परत तो मुद्दा सांगतो की जर तुमच्या हाताशी काही सबळ पुरावे तुम्हाला मांडता आले असते तरीही तुम्ही एका अर्थाने काय म्हणता येईल त्याला की सत्याच्या बाजूने उभे आहात असं दिसलं असतं. पण हे तर पूर्णपणे असत्याच्या बाजूने आहेत. किंवा ह्यांची जी काही सगळी वर्तणूक आहे, ज्या पद्धतीने हे वागताय, ज्या पद्धतीनं म्हणजे एकीकडे संविधान खतरे में म्हणायचं, त्याच्या नावानं बोंब करायची आणि प्रत्यक्ष त्याच वेळी संविधानानं जी सगळी आखलेली व्यवस्था आहे, जी सगळी न्यायदानाची प्रक्रिया आहे, त्या सगळ्याला त्याचं सगळं तुम्ही मजाक करून टाकायचं, त्याच्यावरती वाटेल तसे आरोप ठेवायचे. अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही त्या प्रत्यक्ष न्यायमूर्तीवरती अधिवक्ता परिषदेला हजर राहिले म्हणून राजकीय दृष्ट्या आरोप करता, ठीक आहे. आत्ता या घडीला कपिल सिब्बल असो, अभिषेक मनु सिंघवी असो, यासारखे वकील कुठल्या पक्षाचे आहेत? मग ते जर कुठल्याही एखाद्या केसमध्ये साधे उभे जरी राहिले तरी आरोप करायचा? प्रत्यक्ष हे जे वकील आहेत तेच उद्या आज नाही उद्या जज होतात. मग तुमच्या त्या जज झालेल्या जुन्या वकिलानं राजकीय दृष्ट्या काय आणि कुठं केलेलं हे काय शोधत बसायचं? आमच्या परिचयातले एक अतिशय ज्येष्ठ असे न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. समाजवादी पक्षात राहिले. प्रत्यक्ष समाजवादी पक्षातून बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते 1989-90ला विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचं निधनही झालं. आता हे न्यायमूर्ती जेव्हा प्रत्यक्ष डायसवरती बसलेले आहेत तेव्हा माझ्यासारख्या एखाद्याने समोर जाऊन काय म्हणायचं, मी तुमची केस तुमच्यासमोर केस मला हे करायची नाही, कारण की तुम्ही कधी काळी समाजवादी पक्षाचे वकील होतात, तुम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होतात असं म्हणायचं आणि त्यांच्या पुढचे खटले काढून घ्यायचे. कितीतरी वकील नंतर जज झाले ज्यांचा काही ना काहीतरी सामाजिक कार्याशी यापूर्वी संबंध होता. मग अशा वेळी तुम्ही जेव्हा हे न्यायमूर्ती म्हणून तिथं बसतील त्यांना काय म्हणायचं तुम्ही? हा जो तर्क आहे अरविंद केजरीवाल यांनी दिलेला, उद्या त्यांचे जे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी असो काय, हे अशासारखं जर कोणी उद्या जज झालं जे काँग्रेसशी संबंधित होतं, मग त्यांना तुम्ही काय म्हणणार? त्यांच्या विरोधामध्ये जर जेव्हा कुठला खटला म्हणजे विरोधी कुठल्या गटाच्या माणसाचा खटला त्यांना काय सांगायचं की नाही हे जे आहेत ते कधी काळी काँग्रेसमध्ये होते. जसं हे फक्त अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाला गेले म्हणून बोंब करायला लागले की जणू काही त्या न्यायाधीशाला कुठलं सार्वजनिक जीवनच नाही आणि ते पुन्हा कायद्याच्या विषयातलं दुसरं कुठलं नाही किंवा पक्षाच्या व्यासपीठावर नाही गेले कुठं. काय हसायची परिस्थिती आली तुम्हाला मी सांगतो. आत्ताच एक खटला या आपल्याकडे न्यायालयामध्ये दाखल केला गेला होता कारण की मोहन भागवत यांना झेड दर्जाची सिक्युरिटी का दिली म्हणून, आणि ती नोंदणीकृत संस्था कशी नाहीये आणि त्यांची ही सिक्युरिटी काढून घ्यावी. ही काहीच महत्वाची गोष्ट नाही. कुठल्याही गोष्टी घेऊन तुम्ही अशा पद्धतीने न्यायालयात येत जाऊ नका म्हणून उचलून ती याचिका फेकून दिली न्यायालयात. ह्यांचं जे काही झालेलं आहे ना, फोबिया ज्यांना ह्यांना जो होऊन बसलेला आहे ना, अधिवक्ता परिषद ही वकिलांसाठी काम करणारी संघटना आहे.
ती संघाची असो, भाजपची असो, उद्या काँग्रेसने सुद्धा अशी एखादी संघटना काढल्याच्या नंतर किंवा असेलही मला माहिती नाही ना, त्याच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये कुठलाही न्यायमूर्ती विषय जर प्रत्यक्ष न्यायालयीन प्रक्रियेचा आहे, कायद्याचा आहे, तो गेला तर त्याच्यावरती काय आक्षेप घेणार तुम्ही? केजरीवालनी ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरती विनाकारण शिंतोडे उडवले, विनाकारण शंका घेतल्या, त्याच्यामुळे तेच गोत्यामध्ये सापडलेले आहेत. उद्या या प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात निर्णय गेला तर परत ते आरडाओरडा करत सुटतील. ही न्यायालय कशी मॅनेज झालेली आहेत बघू काय होतं ते. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.